नमस्कार मंडळी. सध्या पेरूचा सीझन सुरू आहे आणि पेरूपासून नवीन नवीन पदार्थ बनवावेत असं वाटतंच. तर गोड आणि तिखट याच्या कॉम्बिनेशनमध्ये आज बनवूयात बनाना ग्वावा मेडली. गरम पॅनमध्ये तेल घेतलंय, जिरे मोहरी, हळद, पेरूचा किस, मिरची पावडर, मीठ, छानसं परतून घेतलंय. आता त्याच्यावर झाकण ठेवून वाफ आणते. 2-3 मिनिटं वाफ काढून झाल्यावर हे छान शिजलेलं आहे. थंड झालं की मग मिक्सरला बारीक करून घ्यायचं. बनाना कॅरेमल करून घेऊया. त्यासाठी पॅनमध्ये साखर घेतली, पाणी घातलं, हळूहळू त्याचा रंग बदलत चाललाय बघा. आपल्याला आणखी डार्क करून घ्यायचं जरा. बघा हे कॅरेमल तयार झालेलं आहे. ह्याच्यात मी केळीचे काप घालतीये. वा, मस्त, खूप छान वास, सुगंध येतो एकदम. मला कॅरेमलचा वास खूप आवडतो. आता हे छान मिक्स करून घेतलेलं आहे. आपलं बनाना कॅरेमल तयार आहे. हे पेरूचं मिश्रण थंड झालंय, मिक्सी करून घेते. आता आपलं बनाना ग्वावा मेडली तयार आहे. कसं सर्व करायचं बघूया. आता हे पेरूचं मिश्रण आहे ते आपण या फुलक्याला लावूया. तुम्ही फुलका घ्या, पोळी घ्या, ब्रेड घ्या, कशावरही हे सर्व करू शकता. मी आता फुलका घेतलाय, ते दाखवते आहे. ते छानसं लावून घेतलं. आता जर लहान मुलांना अगदी द्यायचं असेल तर पेरूच्या मिश्रणामध्ये थोडंसं तिखट कमी घाला. आता ह्यावर केळाचं मिश्रण घालायचं आहे, कॅरेमल केलं. रोल करूया. असे मी रोल करून घेते. तर मंडळी, तुम्ही बनाना ग्वावा मेडली अगदी नक्की करून बघा आणि सबस्क्राईब नक्की करा. घरचं खाणं हेचे आरोग्याचं लेणं.